हिवाळी अधिवेशनासाठी मंत्री जे आहेत ते नागपुरात दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके सर यांचं पारंपरिक पद्धतीनं आदिवासी विकास विभागाकडून स्वागत केलं जात आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। आकर्षक रांगोळी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। उद्यापासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या विभागाकडून मंत्र्यांचं स्वागत होत आहे। सर काय सांगणार, उद्यापासून अधिवेशन आहे, तुमचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत होतं आहे। आदिवासी विभागाचा आज पूर्वतयारी म्हणून आढावा ठेवलेला आहे। आज सकाळी आलो असता आदिवासी विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी माझं स्वागत केलं। अधिवेशनामध्ये आदिवासी विभाग सेवा करण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि सर्वांना अधिवेशनाच्या शुभेच्छा। नक्कीच वातावरण तापणार आहे, थंडी आहे, गारवा आहे, तुम्ही जॅकेट घालून आले, पण राजकीय वातावरण आता नागपूरचं तापणार। आदिवासी विभागाचं वातावरण कधीही गाजतही नाही आणि गरमही होत नाही। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी मंत्री महोदय जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि अगदी पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं जात आहे आदिवासी विकास मंत्र्यांचं। कॅमेरामॅन सचिन सायांचं, गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।